हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे। तळ तैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतसती। जैसे डोळ्यांजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे। मग वास पाहिजे तेत प्रगटे महानिधी। नको नको मना गुंतमाया जाळी काळाला जवळी ग्रासावया। प्रसाद प्राप्त प्रसंगी आजच्या प्रवचनाचा योगायोग आहे। असं पाहायला गेलं तर प्रवचन कीर्तन सगळं बंद झालंय आणि अशा काळात सुद्धा प्रवचन करणं थोडं धोक्याचं काम आहे। आता पोलिसांनी मला अडवलं, त्याच्यापेक्षा घरी येतानाच मला मुलगा म्हटला, पप्पा तुम्ही कोविड सेंटरला प्रवचनाला चाललात, मला येऊ द्या, मला बघायचेत लोक कसे असतात ते। आमची मंडळी म्हणली तू नको जाऊ, तुझ्या बापाला जाऊ दे। तो म्हणला मला नको म्हणतीन त्यांना का जा म्हणती, म्हणली त्यांचा विमा काढलेला आहे। म्हणजे सध्याच्या काळामध्ये तुम्ही विचार केला ना, हे असे लोक आहे सध्या आपल्या जीवनामध्ये। जर आपलं आता तुम्ही पहा बरं, तुम्ही म्हणता आमच्यावर लय प्रेम आहे लोकांचं बुवा, खरं सांगा प्रेम ही आपल्याला कधी कळलं? आत्ता। आपलं कोण आहे आता ह्याच्यापेक्षा ही जी कमिटी आहे आज म्हणजे सदस्य असतील, हे कोविड सेंटर जे चालू करतात, हे चालू करणारे चालू ठेवणारे आणि खरे ह्यांचं नाथं नसून ही किती जवळचे नाथं अजमत नाही, तरी तुम्हाला विचारपूस करून तुमचं टेम्परेचर चेक करायचं, तुम्हाला काय पाहिजे जेवण टायमाला, ह्या सगळ्या गोष्टी ह्याला म्हणायची खरी ईश्वर सेवा। आता हे जी मागं चाललं होतं का नाही सगळं, आता मी तुमच्याकडे आलोय न जाणून मी तुम्हाला प्रबोधन करतोय, पण भविष्यात काय भरवसा, मीच यायला बसलोय कोविड सेंटरमध्ये, काय सांगतो। बोलत सुद्धा आपल्यालाही घडू शकतं, घडत नाही असं नाही, पण ज्या दिवशी ती आपल्यावर दिवस येईल तो दिवस आपला नाही। जोपर्यंत आपल्यावर दिवस चांगले तोपर्यंत सगळं जग आपलं आहे। ज्या दिवशी आपलं नाही, शरीर चांगलं नाही, मग कुणी नाही। तुम्ही पहा बरं, तुम्ही जोपर्यंत विचारानं निगेटिव्ह नाही पॉझिटिव्ह आहेत तोपर्यंत तुम्ही शरीरानं निगेटिव्ह राहणार नाही, कळलं का? तुम्ही विचारानं पॉझिटिव्ह झाले की शरीर तुमचं निगेटिव्ह। तुम्ही विचार म्हणजे कोणता? मला काहीच झालं नाही हा विचार आहे, मी कसा आहे आनंदी। मला फोन आल्यावर मी म्हटलं आता मी 2-4 ठिकाणी नाही तर आमच्याकडे रोज कोविड सेंटरला भजन असतं, ते भजनेचं बी असं झालं कुठं ना, हे माईक त्याला ते माईक त्याला, मी म्हणलं हे जजमेंट लागायचं नाही, सगळ्याचंच लागन। त्याच्यापेक्षा मी म्हटलं यांना माईक लांब ठेवायचा, भजन करायचं तर नीट करायचं नाही तर आम्ही रोज करत असतो। आमच्याकडे कोविड सेंटर आहे निमगावला, 100-150 लोक होते, आता 40-45 वर आलेत, आता कमी झालेत, वरचीवर माणसं कमी होत चालेत। इथं प्रवचन करण्यात आनंद नाही आहे, आनंद आहे का? नाही आहे। इथले माणसं लवकरात लवकर घरी कधी जातील आणि कोविड सेंटर कवा लवकर बंद होईल ही आमची इच्छा आहे, कारण हे बंद पडलं पाहिजे। कोणपर्यंत चालवायचं? तुम्ही पहा बरं, सगळ्या लोकांना असं वाटत होतं की आता हे बंद होणार नाही कधी। तुम्ही पाहिलं ना, आळंदीची वारी बंदच नाही होणार असं सगळ्यांना वाटलं, झाली का नाही? सगळ्यांना भ्रम होता, म्हणजे राम जन्माला आले पण रावण माराय, कृष्ण जन्माला आलं पण कंस माराय, भक्त प्रल्हाद जन्माला आलं हिरण्यकशिपू मारायला, हे जी सांगड जन्माला आली, ज्ञानोबाराय जन्माला आले ज्ञान कळायला, तुकोबाराय जन्माला आले मोक्ष मिळवायला, आणि कोरोना आला फक्त माणसातला माणूस कळायला। हे माणसं आपले आहे का हे कळायला आलंय। सब पैसे के भाई। तुम्ही पहा बरं, डॉक्टरला लोक देव म्हणतात, आजही तुमच्याकडे चेक करायला येत असतील डॉक्टर, येत ना, सकाळ संध्याकाळी येतात, त्यांची ड्युटी आहे फक्त तोंडाला स्कार्प बांधून बाई टेम्परेचर चेक करते मॅडम, म्हणजे किती कमाल आहे, हे देवदूत आहेत। आता यांना लोक देव मानत असतील, आपल्याला आपण निगेटिव्ह निघलो म्हणजे आपल्याला ते ईश्वर आहेत, पण ज्यांना भरपूर 4 लाख रुपये, तुम्ही पाहिलं असेल मागच्या काळात जर कोणी शिकलं तर माणसं म्हणायचे सट शिकलंय, आता जर कोणी शिकलं तर माणसं म्हणते बाजूला सारखा, नाही तर 3.5 लाख जातील। आता कोणी ठसकणं खोकणं शिकणं राहिलं
का राहिलं नाही? ह्याला परंपरा होती. पहिलं काही कावळा आला की लोक म्हणायचे पाहुणा येतोय, आता कायचा कावळा आणि कायच काय. आता राहिलं का काही? ह्याला कारण असते काळानुसार. आपण आता तुम्ही कधीच असं समजायचं नाही. तुम्ही असं नाही विचार करायचा मी इथं आले बाबा. तुम्ही ह्या कोविड सेंटरमध्ये नाही आलात. त्या लंके साहेबाचं एक बघा आरोग्य मंदिर म्हणायलेत त्याला, तसं याला म्हणायचं आरोग्य मंदिर. उलट तुम्ही 10-15 दिवस इकडं आलात, त्याच्यातले 7 दिवस जर इथं राहिले, 7 दिवस घरी राहिले ना, संसार मुक्त झाले. हाय टेन्शन. उलट तुमच्या मोबाईलवर जर मोबाईल असेल तर प्रत्येक मोबाईलला तुम्ही काही दिवसभर ऐकलं, फक्त चिंतन ऐकायचे, फायद्याचं ऐकायचं. याचा फायदा काय होईल माहीत? कारण इथं आल्यावर कळलं पाहिजे हे कोण माझं आहे. काय उपयोग आहे हे सगळं करून? आता मी एवढं घाई आलो ना, अर्ध्या तासात इथं आलो आहे संगमनेरहून. आमचं घर तिथून 20 किलोमीटर आहे आश्रम. पण मी घाई का आलो त्याचं कारण कळलं का? मला तुमचं जेवण लवकर असतं हे माहीत होतं, पण तरी आमचं बोलण्यात लेट झालं. आणि काय आहे माहिती आहे का? ह्या सगळ्या बाजू जरी बघितल्या तर तुम्हाला सहज सांगतो कुणी कुणाचं नाही. मग तुम्ही म्हणता महाराज हे सांगाय तुम्ही आले का? आता आहे का? ह्या सगळ्या गोष्टी बाजूला आणि एक बाजूला आहे. मी तुम्हाला माझा ॲक्सिडेंट सांगतो. संगमनेरच्या घाटात माझा ॲक्सिडेंट झाला होता. रात्रीचं पहाटे 5 वाजता पहाटे गाडी धडकली. आम्ही संगमनेरला मला ॲडमिट केलं, पण मी गाडी धडकल्यावर सुद्धा घाबरलो नाही. म्हणजे तुमच्यावर किती संकट आले तर माणूस असं मनानं म्हणजे विचारानं पॉझिटिव्ह पाहिजे. संकट येत असतील, संतांवर आले, सुरांवर आले, मोठ्या मोठ्या महापुरुषांवर आले, पण ते घाबरले नाही. याचं उत्तर असं आहे, संकट येतील, कोरोना जाणारच आहे, पण आपले कळणार आहेत. काय जाणार आहे? कोरोना जाणारच आहे. तुम्हाला माहिती आहे का महाराज, आई आणि वडील पॉझिटिव्ह निघले म्हणून लंके साहेबाची ताणून ठुले आणि पोरं माघारी गेले, बघायलाच नाही आले पोरं. शेवटी साहेबांनी फोन केला, अरे तुमचे आईबाप निगेटिव्ह निघलेत, आता तरी घेऊन जा. ते म्हणले तुम्ही जाणून सोडा, आम्ही येणार. प्रेम नाही. आणि प्रेमाविनं भजन, मागं म्हणायचे नाकाविनं मोती आणि अर्थाविनं पोथी नाही म्हणत. आता ते काल परवा दिवशी एक व्हिडिओ आला, तुम्ही पाहिला असेल. ते नाचायला लागले नाही, ते नाचताना व्हिडिओ आला. लोक म्हणले भानच नाही राहिलं, कोविड सेंटरमध्ये जाऊन नाचायले. पण तुम्ही पाहिलं का एकही पेशंट दगवत नाही, म्हणजे मरत नाही. याचं कारण कळलं का? आनंदी वातावरण आहे. काय उदास नसलं पाहिजे. उलट मी सांगतो तुम्हाला, मी का प्रवचनाला आलो याचं कारण आहे का? सप्त्याला तर कुणीही कीर्तन करीन, 10व्याला तर कुणीही प्रवचन करीन, पण इथं प्रवचन करणं म्हणजे सप्त्यापेक्षा पुण्य मोठं आहे. तिकडं कुणीही पंगत घालीन, पण तुम्हाला जेवण अन्नदान करणं म्हणजे सप्त्याच्या पंक्तीपेक्षा पुण्य जास्त आहे. का? कारण इथं दुःख आहे. इथं कुणी येतं का? वारकरी वाटाणं चालला तर लोक म्हणते या जेवायला. आता येत नाही या म्हणते कुणी. आता मी घरी जाईपर्यंत कोणी चहा नाही घ्या म्हणणार मला, म्हणणार आहे. अहो मी पुण्यात गेलो होतो परवा, आम्ही गेलो 2-3 दिवस झालं, आणि आमच्या मिवनीनं मला फोन केला, दाजी कुठं आहे? मी म्हणलं मी आहे पुण्यात. ते म्हणे काय आलतात इकडं? म्हणलं येतो तुझ्याकडं जेवायला. ते म्हणे इथं कशाला आलतात? म्हणलं कोरोनाचे पेशंट सोडायला आलतो. ती म्हणली तिकडं भूकंपात जा, माझ्या घरी येऊ नका. म्हणजे ते सुद्धा स्वार्थीच आहे ना. तुम्हाला आपले कळले पाहिजे. तुम्ही उत्तर आहे का? हे कुणी आपले नसताना हे आपले का होईल ह्याला कारण आहे. हे आपले नसताना आपले का, ह्याला ह्यांच्या मनामध्ये एक विचार आहे की नको बाबा, चला आपले माणसं. उलट तुम्हाला सांगा, तुम्ही इथं आलात आणि घरी गेलात ना, टेन्शन मुक्त. आमच्याकडे 1 कोटी रुपये वाचलेत लोकांचे. 100 लाख रुपये का वाचले माहिती कोविड सेंटरला निमगावला? की लोकांना शहरात गेल्यावर 4-5 लाख रुपये एका लागत होती, ती गरज नाही राहिली ना. इथं निगेटिव्ह निघलं गेलं, उलट शहरात गेलेलं माघारी नाही आलं. आणि गावात जे यांना सांभाळले, यांना उपकार केलाय. आणि मी म्हणतो हे खरे आपले शिल्पकार आहेत, आपले जीवनातले खरे सोबते आहेत. मी तर म्हणतो यांचा नंबर घेऊन आहे ना, माणसानं आयुष्यभर यांच्याशी नातं जोडावं. यांच्याशी जी नाथ आहे ती आपल्या सख्या मावशीशी नाही आहे, कोणाशीच नाही. तुम्ही म्हणता ना कोणीच नाही. हे फक्त प्रेम त्यांच्यासाठी आहेत, ते आपल्यासाठी आहेत का? अहो प्रियशीनं प्रियकरला फोन केला, मी तुझीच आहे. तो म्हणला मी निगेटिव्ह नाही पॉझिटिव्ह आहे. ती म्हणली मग खप तसाच मर. म्हणजे ती जोपर्यंत निगेटिव्ह आहे तोपर्यंत ती त्याची आहे. एकदा तो पॉझिटिव्ह निघला कोण आहे? आता हे बघा, ह्या काळामध्ये चोऱ्या राहिल्या नाही. राहिले चोऱ्या? कुठे गेले चोरटे? इकडलेच होते, पण त्यांना भीती आहे ना मरणाची. जावा तर आपणच पॉझिटिव्ह निघतो का काय?
आता चोरी नाही, आता प्रेम नाही, आता काही दरोडे नाही, का नाही? याला उत्तर कळलं का? ह्या सगळ्या गोष्टी एकाच आजारानं थांबल्या, महामारीने. फक्त ती कोरोना. 1.5 वर्ष झाले, 2 वर्ष आम्हाला लय उता आला होता. आमचे महाराज लोक लय आसन तसन करायचे. आता कसं काय जिरली? एखाद्याला फोन केला की तो 15 मागायचा, आता काय घेतो काय भाऊ? आता काय 7-8 महिन्यामध्ये 10-12 जण गेले, काय राहिलं कोणी? इथं काय असतं माहिती आहे का? या सगळ्या त्याला कळत आहे सगळं. जे आता लोक म्हणते देव नाही, मी तर म्हणतो जे देव नाही म्हणत होते त्यांना मान हवा. आता तुम्ही म्हणता मान हवा, तर मग आम्हाला अंडे खावं लागतात. जे माळकरी नाही त्यानं खाल्लं तर काय हरकत? आता ते खातच आहे ना. म्हणजे माळकरी आहे ते नको. पण आता त्याच्यातही पुन्हा कमेंट आहेत लोकांच्या. ते एक आमदार बोललं सगळ्यांनी खावा, दिलेश या लोकांनी त्याला. नाही खावा का नाही खावा याच्यावर सुद्धा वाद. आता उत्तर आहे का? काजू खाल्ले, बदाम खाल्ले तरी माणसाचं जीवन आहे, पण काजू खात नाही लोक. बदाम खाते का लोक? कितीतरी क्वालिटी निसर्गानं दिलेलं तुम्हाला आहार आहे. तूप जरी खाल्लं तर काही कमी आहे का? फक्त फरक असा आहे माणसाचं अविचार आहे. तुमचं जाऊ द्या, आमच्या ताटामध्ये बाईनं बोंबील वाढली होती मला. आमच्या चुलत्याला मी म्हटलं तात्या, आमची चुलत चुलते, तात्या म्हणलं भाजी कशाची बघा. ती म्हणलं शेवग्या शेंगा खाय. आता काय डोकं फोडायचं का? मी म्हणलं तात्या अहो मला तर ते काही वेगळं दिसतं, वास येतोय. ते म्हणजे तसं नाही. मी म्हणलं मावशी अहो भाजी कशाची? ती म्हणली बमलाची. अहो म्हणलं आम्ही कीर्तनकार आहे. ती म्हणली मला वाटलं गवंडीच आहे. हे माणसं आपले नाही हो. आणि तुम्ही आपण विचार काय करतो? मी तर तुम्हाला खरं सांगू का, प्रेमच कोणावर नाही करायचं. कोणी जगात तुम्हाला जर कोण माझं वाटत, हे लय शिकवलं खरं. हे आलं ते आपल्या काळात बरंच झालंय. उता आला होता लोकांना. बांध कोरायची ती बंद झाली. आता राहिले कुठं बांध कोरणं कुठं काय. आणि याला उत्तर कळलं का? ही सगळं त्याच्यात हातात आहे. आता मी जरी तुमच्याकडे आलोय ना, एवढ्या जवळ बस, काही लोकांनी बोबाटा केला. आता ती नेवाशाचं शेवगावचं एक डॉक्टर होतं, त्यानं असा बोबाटा केला. क्वार्टर घेतली, दारू घेतली थोडी अर्धी, का कोरोना जाते. जे पेत नव्हते ते प्यायला लागले. घेण्यात देण्याचं ताप आहे. त्याला तहसीलदारानं बोलावलं. त्याला म्हणजे तुला आत टाकतात, तू गप मर. आता दारूनं जात असत तर काय आला, ही सॅनिटायझर आणि कुठाना काढायची काही गरज होती का? एवढी लस काढायची. उलट आता तुम्हाला सगळ्यांना गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी एक आधार आला. तो कोणता माहिती? लस आली आता. आणि लस जवळजवळ 80% परिणाम करते. आता काही येड येतं, मला लस नाही लागत, मला लस नाही जमत. मी तुम्हाला सांगतो तुमच्या पुढे, वय कमी आहे, 39 आहे. आमच्या घरातले सगळेजण लस घ्यायला घाबरायचे. मी मुद्दाम गेलो लस केंद्रामध्ये. आता वयात बसत नव्हतं, 45च्या पुढे आहे ना. मी आपलं गेलो, दिवसभर थांबलो. घरच्याने मला विचारलं मारली का लस? मी म्हणलं हा. मग त्यांना सगळ्यांना 2-3 दिवस मला फोन करायचं, झाला का त्रास तुला? काय आता त्रास आहे? मारलीत नाही कायच त्रास आहे? मारलीत नाही ना. मारली तर त्रास होईल ना, मारली नाही तर त्रास काय याचा? मी मारली नाही कारण माझं वय बसत नाही, पण माझ्यामुळं घरातल्या सगळ्यांना मारायला लावली. ती 3-3 दिवस कानायची. मला म्हणले तुला झालंच कसं काय? काय नाही, होईनच कसं बुवा आता. पण ज्याचं शरीराची प्रतिकारशक्ती चांगली त्याला काय होत नाही मानव. हो का आपलं त्याला डायबिटीस. आता काही लोकांचा दिवसभर कष्ट करणार काय होईन. आमच्या इकडे एक आमचं ते दादा भाऊ आहे, ट्रॅक्टर ड्रायव्हर नाही ती गडी. ते गेलं लस मारून आलं, ट्रॅक्टरवर बसलं, दिवसभर उन्हात ट्रॅक्टर हाकलं. 3 दिवस हाकलं. गाड्याला टेन्शन नाही काय नाही. त्याच्यासोबत एक दुकानदार गेलं होतं, ते 3 दिवस उठलं नाही. कारण हे दिवसभर बसून राहायचे खुर्चीवर, ते नाही उठले. पण हे ट्रॅक्टर ड्रायव्हर गेलं ना, हे दिवसभर काम करायचे. याचं उत्तर कळलं का? तुमचं शरीर खास पाहिजे आणि मन प्रसन्न करायचं. मला काहीच नाही झालं असा विचार केला ना, 7 दिवसात मोकळ. काय लागतं त्याला? आता लोकांचं वेगळी वृत्ती आहे, म्हणून तुम्ही प्रसन्न राहिले पाहिजे. नाही तर काय होतं, सध्याच्या काळामध्ये उगाच निगेटिव्ह विचार करायचे, पॉझिटिव्ह विचार ठेवायचे आणि शरीर आपाप निगेटिव्ह होतं. याच्यासाठी इथं आलो, एकमेव कारण आहे. आणि तुम्ही पहा, काही जरी झालं का लोकांचं असं बोबाट आहे महाराज बरं का. काय बोबाट आहे माहिती भाऊ? ज्याला काही नाही झालं ते घरी बसल्या बसल्या गप मरतं का? आमच्याकडे येते ना लोक काही गेला बाबा तो नुसता गेल्यानंच ही झटक्यानं मरत आहे घरी. आपण म्हणलं ते आजारानं गेलं असं. नाही, कोरोना सोडून काय आजार?
मग बाकीचे मेले सगळे, निमोनिया गेला, कावीळ गेलं, हे आजार राहिला का? पांढऱ्या पेश्या, काळ्या पेश्या कुठे गेले? याचे डॉक्टरही खपले. नाही तर मागं तुम्ही पाहिलं ना, कोरोनाच्या अगोदर कितीतरी हजारो आजार होते, आज कुठं काय राहिले? आणि हे काय नाही, हे आजार आहे नाही म्हणायचं नाही, पण याच्यावर मात करणारी तुमची शक्ती महत्त्वाची. तुम्ही प्रसन्न पाहिजे, एक नाही तर 2 मास्क लावायचे. पण लोकांचं असं होतं, मास्क कधी लावते लोक तुम्ही पाहिलं ना? पोलीस दिसल्यावर लावित. लई कठीण. पोलीस दिसलं ना मारीन म्हणून मास्क लावित. आमच्याकडे बीडला घडलं आहे. 4 चाकीत बसलेलं होतं ते, आणि तिथं लग्नाला चालले होते. लग्न लावायला चालल्यामुळं ते घाई निघाले, आणि पुढं ते मास्क नाही, तोंडाला लावायचं ध्यान नाही. आणि पोलीसची गाडी दिसल्यामुळे तो पत्नीला म्हणला, मास्क कुठं राहिलं मग घरी? ते म्हणा, तो इकडे ओढणी असेल तर दे मला. ती म्हणली, मी बांधले तोंड, मी काय तुमच्यामुळे फटके खाऊ का? तो म्हणला, मला काहीतरी देईन. ती म्हणली, माझ्याकडे ब्लाऊज सोडून काही नाही. त्यानं ते दिलं ना तिनं. ती पोलीस मरणाचे हसायचे. ते म्हणले, हे कोणत्या कंपनीचं मास्क आहे भाऊ? हे जी कंपनीनं काय खरं आहे नसल्यानं तर आपण याला उत्तर. ही घडलेली घटना आहे. तर तुम्हाला बाकीचं काय याला सांगायचं, सध्याच्या काळामध्ये ह्या मास्क, आता तुम्ही पहा बरं, तोंडालाच का लावायचं? का लावायचं तोंडाला? ही तोंड इतकं खास बी नाही आहे विचार. यानं बरेच लग्न मोडले, फिट बांधायची पाळी आली, कोणच्या सोनं नांदू दिलं नाही, कोणच्या जमिनीचं खरेदी होऊ दिलं नाही. मग आता काय तळतळ आली नाही. तुम्ही पाहिलं ना, बिगर मास्कचं आणि मास्क लावण्याचं कारण आहे, शरीरातलं हे अवयव महत्त्वाचं आहे, तोंड. आणि ही तोंड ही विषाणूचं माहेरघर आहे. जसं आपण कृष्णविवर म्हणतो का नाही, तसं तोंड आहे. पण तोंडामधले हजारो विषाणू पुढं पडतात. आता आमचे कीर्तनकाराशी समोर बसून कीर्तन करायचे, पुढं माणसं आता बसतील पुढं, बाबापासून दूर बसणार का नाही? कारण कळलं का? आणि आता तरी तुम्हाला असं